नमस्कार, सविता किचनमध्ये तुमचं स्वागत. आणि आत्ता आपण करणार आहोत चण्याच्या डाळीचं पिठलं. आणि 3-4 तास भिजवून ठेवलेली ही डाळ मी आता सरसरीत वाटून घेतली. आणि त्याच्यासाठी पहा ही साहित्य: कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडी धना पावडर. तर आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, लसूण ह्याचं वाटण केलं. तोपर्यंत तेल तापायला लावलं होतं आणि त्याच तेलात मी 4-5 मिरच्या अशा तळून घेतल्या. आणि नंतर त्याच तेलामध्ये मी लसूण टाकला, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि लगेच वाटणही टाकून घेतलं. आणि हे छानपैकी मी परतून घेतलं. त्याच्यामध्ये हळदही टाकली. अशा वाटणात हळद घातली ना की भाजीचा रंग छान येतो. परतून घ्यायची हळद छान तेलामध्ये. लाल तिखट टाकलं मी थोडंसं, धना पावडर टाकली, छान परतून घेतलं. परत बघा हे डाळ वाटलेली सरसरीत अशी तीही त्याच्यामध्ये टाकून दिली आणि छान परतून घ्यायचं. हवं तर पाणी टाका थोडंसं. मीठ टाकलं मी, चवीनुसार मीठ टाका आणि छान असं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं कारण डाळ थोडीशी सरसरीत वाटलेली आहे ते शिजण्यासाठी. खाली बघा मी अशी जाळी लावली आहे लागू नये म्हणून. असं छान एकत्र करायचं. कोथिंबीर टाकली मी वरून आणि झाकून ठेवलं. एक 10 ते 15 मिनटं मी ठेवलं बारीक गॅस करून. एक साईडला आपली भाकरी पण तयार झाली. ज्वारीची भाकरी आणि बेसन अशी छान भाकरीला एकसारखं पाणी लावून घ्यायचं. बघा आणि भाकरी भाजताना ना एक साईडने पूर्ण भाजून घ्यायची. चपातीसारखी उलटी पलटी करायची नाही. एक साईडने पूर्ण भाकरी भाजून घ्यायची अशी कडेने अशी दाबून. आणि नंतर मग पलटी टाकली ना की भाकरी अशी टम्म फुगते. बघा कशी फुगायला लागली. बघा किती छान फुगली भाकरी. मस्त अशी भाजून घ्यायची भाकरी. परत कडेने आणि सगळीकडून भाजायची. मस्त ज्वारीची भाकरी गरम आणि बेसन, त्यासोबत तळलेल्या मिरच्या. एखाद्या वेळी असं वेगळं जेवण. बघा किती छान भाजली भाकरी.